नांदेड लातूर महामार्गावरील SGGS कॉलेज समोरील पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली। याचा CCTV समोर आलाय। याच भागात कॉलेज आणि रुग्णालय असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही। या उड्डाणपुलाचं काम वर्षभरापूर्वी झालं होतं, त्यामुळे या बांधकामावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नांदेडवरून लोह्याला जातो, इकडे समोर लातूरला जातो। या रोडवरचा जो हा भाग आहे, हा जवळपास रोड सुरू होऊन पण 1 वर्ष झालेला आहे। आता हा भाग सकाळी धसलाय आणि धसून त्यामध्ये पडलंय। या ठिकाणी KTL कंपनीचे टेक्निशियन वगैरे सर्व आलेले आहेत। त्यांना विचारलं असता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रात्री जो अर्थक्वेक झालेला आहे त्याचा तो परिणाम आहे आणि या ठिकाणी आता काम सुरू आहे। या ठिकाणी आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही मार वगैरे नाही किंवा मालमत्तेचं नुकसान नाही आहे। मी सकाळी 11 वाजता जिम बंद करून घरी जाताना एक सुमारे 11 ते 11:20 दरम्यान ही घटना घडलेली आहे। हा पूल जो आहे तो पूल मधातून हा जॉइंट खूप दिवसापासून पहिले वाकत होता, कोणी लक्ष दिलं नाही ह्याकडे गोष्टीकडे, आणि हा जॉइंट तुटला समजा, पूर्ण मध्यभागून पूर्ण ढसडला समजा पूल हा।